नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम भागातील आणि भोरगिरीच्या परिसरातील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गावामध्ये, ज्या गावचं नाव आहे भोमाळे. सह्याद्रीच्या पश्चिम भागातील डोंगर रांगांच्या कुशीत एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे छोटंसं गाव. पहिल्यांदा इथे आल्यावर जाणवतं ते म्हणजे शहराच्या गोंगाटापासून दूर आणि निसर्गाच्या अगदी जवळ असलेलं एक वेगळं जग. भोमाळे गावची खरी ओळख केवळ त्याच्या भौगोलिक स्थानामुळे नाही, तर इथल्या माणसांमुळे, इथल्या संस्कृतीमुळे आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्यामुळे आहे. एक गाव आदिवासी भागात येत असल्यामुळे इथल्या जीवनशैलीमध्ये आजही एक आदिवासी संस्कृतीचा एक वेगळी छाप पाहायला मिळते. इथल्या लोकांचं जीवन साधं आहे, पण या साधेपणामध्ये एक वेगळं सौंदर्य आहे. मातीशी जोडलेलं जीवन, शेतीशी जोडलेलं जीवन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाशी जोडलेलं जीवन. भोमाळेच्या आजूबाजूला दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा मनाला अक्षरशः भुरळ घालतात. पावसाळ्यात तर या परिसराचं रूपच बदलून जातं. डोंगर हिरवाईने नटतात, ओढे नाले तुडुंब वाहतात, धुक्याची चादर डोंगरांना वेढून टाकते आणि संपूर्ण गाव जणू एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखं दिसू लागतं. शहरामध्ये आपण निसर्ग पाहण्यासाठी पर्यटन स्थळी जातो, पण भोमाळे सारख्या गावात निसर्ग हा पर्यटनाचा भाग नाही, तर निसर्ग इथल्या जीवनाचा एक भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथली शेती, डोंगरांच्या उतारावरील जमीन, जंगल आणि गावकऱ्यांची दैनंदिन जीवन, या सगळ्यामुळे भोमाळेची एक वेगळीच ओळख निर्माण होते. इथल्या आदिवासी संस्कृतीमध्ये परंपरा, निसर्ग आणि समाज जीवन यांना विशेष महत्त्व आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनेक प्रथा, सण, उत्सव आणि लोक परंपरा आजही या भागाच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. आधुनिक जग वेगाने बदलत असताना आपली संस्कृती आणि परंपरा जपणं हा देखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि भोमाळ्यासारखी गावं आपल्याला हेच शिकवतात. विकासाच्या वाटेवर पुढे जात असताना आपल्या मातीशी आणि आपल्या संस्कृतीशी असलेलं नातं कायम ठेवता येतं. या गावची आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे इथली माणसं. गावात गेल्यावर जाणवतं की तिथे आपलेपणा किती आहे. शहरी जीवनात हरवत चाललेली माणुसकी आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची भावना ही आजही ग्रामीण जीवनाची खरी ताकद आहे. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला हिरवाई, मध्ये छोटंसं सुंदर गाव आणि एक बाजूला दुथडी भरून वाहत असणारी भीमाई. आणि या सगळ्याच्या साक्षीने जगणारं साधं, कष्टाळू आणि मनमोकळं जीवन. हे दृश्य कॅमेऱ्यात कितीही टिपलं तरी कमीच आहे. मंडळी, आपण शहरात राहतो, मोठमोठ्या इमारती पाहतो, धावपळ करतो, पण कधी मनाला खरी शांतता कुठे मिळते? खरी शांतता मिळते तर अशाच एका छोट्याशा गावात,
जिथे सकाळ पक्ष्यांच्या आवाजाने होते, जिथे डोंगर समोर उभे असतात, जिथे मातीचा सुगंध मनाला प्रसन्न करतो आणि जिथे माणसं अजूनही माणसांसारखी जगतात. घोमाळे हे असंच एक गाव आहे, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाने समृद्ध केलेलं आणि आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणारं. आजच्या या प्रवासातून मला एक गोष्ट नक्की जाणवली. गाव छोटं असलं तरी त्याची ओळख मोठी असते. घोमाळीची खरी ओळख आहे त्याचा निसर्ग, त्याचे डोंगर, त्याची माती, त्याची संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथली माणसं. जर तुम्हालाही सह्याद्रीच्या कुशीतली अशी सुंदर, शांत आणि संस्कृती जपणारी गावं पाहायला आवडत असतील, तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भीमाशंकर अभयारण्यात असलेलं भोरगिरी परिसरातील एक सुंदर असं निसर्गरम्य गाव, भीमा नदीच्या किनारी वसलेलं. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर गावच्या, निसर्गाच्या आणि आपल्या मातींच्या गोष्टी समजू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र.